आपल्या बॅचमधील मित्राच्या बॅचमध्ये 10 दिवसाचा फरक होता. 10 दिवसामध्ये त्याची बॅच सक्सेस ठरली, हे तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय शेतीमध्ये रेशीम उद्योग. तर माझ्या एक मित्राची बॅच चालू आहे बरं. म्हणजे आपल्या बॅचमध्ये त्याच्या बॅचमध्ये फक्त 10 दिवसाचा फरक आहे. आपल्या बॅचचं तर माहिती काय झालं तुम्हाला. आता याच्या बॅचचं तुम्हाला सिच्युएशन सांगतो काय झालंय नेमकं. तर याची सगळी 150 अंडी पुंजी, याचा रिझल्ट पण मी तुम्हाला पावती पण नंतर दाखवलं, त्यात काही विषय नाही. म्हणजे आजच्या जरी म्हटलं तर जवळपास चंद्रिका टाकून याच्या 48 म्हणजे 2 दिवस पूर्णपणे झाले. आणि काही आळ्यांनी कोसला सुरुवात केली, काही आळ्यानं आणखी वरती फिरताय. आता असं नसतं बरं की सगळ्याच आळ्या सोबतच कोस तयार करायला सुरुवात करत म्हणून. काही आळ्यांना लेट करून सुटतो, मग त्या थोडं लेट कोस तयार करायला सुरुवात करत असत्या. गरमी होईल म्हणून सगळ्यात खाली ना यांना पेपर पण टाकलेला आहे. आता याच्या बॅचमध्ये ना आपल्या बॅचमध्ये जर फरक सांगायचा म्हटलं तर आपली ही जी आहे ना ही डिसेंबर महिन्यात होती. आता जेव्हा चौथा मोड उठून आपण फिल्डिंग टाकायला लागलो तेव्हा याचा तिसरा मोड उठलाच नव्हता. आणि जेव्हा आपण थंडी जास्त पडली तेव्हा आपण जास्त पाला टाकायला लागलो होतो आणि त्या पाला आळ्या कमी खात होत्या आपल्या बॅचला. आणि शेवटीला जेव्हा सॅम्पल दिलं ना तर जेव्हा त्या आळ्यांची जास्त दिवस झाले त्या आळ्या मरायला पण लागल्या होत्या आणि काही आळ्या कमजोर पण झाल्या होत्या आणि काही आळ्यांनी कोस पण तयार केला होता. पण विषय काय झाला, जेव्हा आपण कोस व्यसला ना तेव्हा याचा चौथा मोड उठल्यानंतर 6वी-7वी फिल्डिंग चालू होती. आणि ह्या सिच्युएशनला दुपारी ना जरा जास्त गरमी होती आणि आपल्या जेव्हा बॅच चालू होती ना तेव्हा दुपारी ना पण थंडीच वाजत होती. म्हणजे ह्या फरक मुळे याची बॅच सक्सेस झाली ना आपली जी की आपली पण सक्सेस झाली. असं नाही म्हणताना का आपली फेल गेली म्हणून 100%. पण आपल्या आळ्यांचा कालावधी जास्त झाला होता, त्यांची मर झाली होती. म्हणजे थोडा कालावधी झाला तर चालतं त्यांना, पण जास्त आपला जवळपास डबल न झाला होता, त्यामुळे आपला तसा विषय झाला होता. आता याचंच तुम्हाला अपडेट देऊ का समोर, याचं मला तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे याचं मी शेवटपर्यंत सांगतो तुम्हाला. मार्केटचा पण व्हिडिओ टाकल आणि पूर्णपणे पावती पण दाखवल.